नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आज रात्रीचे माझ्या आता ते खेकडे असतात आमच्याकडे एका कुर्ले पण होतात. तर रात्रीचे ना कोकणात कुर्ले धरून जाऊची काही मजाच वेगळी असतात. त्याबाबतचे व्लॉग असा मी या मयूर साक्षी मी सगळीजण मिळून आज कुर्ल्यांका गेलेलो. तर आज आम्ही चकाटो पण करतो कुर्ल्याचा खास पदार्थ. चला तर म्हणजे आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर आता 7:30 वाजून गेलेले असतात आणि आम्ही सगळीजण जातो शेळीत. खडे आडे बघूया पहिलं मासो कसा बॅटरी काढू घ्या. सो गावली काय काढ बाहेर काढ. धरूक नाही सोय ना सोयंदर धू सोयंदर. ही बघा मस्त कुर्ली गावलेली. काय धू तर ही बघा ही सगळी पोरं असत पोरा असत खूप. ती आपण ना धुवून घेऊया. भयंकर पोरा शी कितकी व पोरा होती. तर पिशवेत टाक. तर सर काय हा लाडकी हा राहुला काय नाही बघ. गेलं पळाता धर बारीक कदाचित कसा लेंगे धर फोन धर बघून हात घाल. नाही दोन लेंग्यात. गोडा तिथे कंटा आहे का असलं शी पोरडा पोरा नाही. मोबाईल माणसा सर्व मोबाईल धरू पिशेत घाल. डेंजर मजा येतात भरपूर. बारकी बारकी चिपा गावली. या बघ हवाळा या बघ. रात्रीची हीच भीती असते हिवाळ्याची. ओम नमः शिवाय. ते का कसली आहे कुर्ली? हा पेंगो ना लाळल्या टाक पिशेत. भारी मजाच येतात रात्रीचे कुर्ले धरूक. लिंगा हा काय नाही का लिंगून आहे वाटतं असतं लो. ही बघ असा दो बघला कया असा इथे लिंगा खदू करू नको. खदू धरलं संपा झालं. धर गेली पुढे गेली. पळाली. धर मारे घे घालायच्या काय बघतं. देड बॅटरी गावली. गावली. बॅटरी दे. लेंगी घालायचं लगेच किती लेंगे घाळ येतात ती. तर आमचं आता शोध काम चालू असा. भरपूर असे कुर्ले भेटलेले असतात. तर मंडळी अजून एक आमकांना कुर्ली भेटली ज्याच्यामध्ये पोरा असत कुर्ल्याची. ती आपण धुवून टाकूया. ही बघा कितकी पोरा आहेत बघा असंख्य. तर पाऊस इला आणि भरपूर असे कुर्ले गावलेले आहेत. आता मी घराकडे जातो.
तर मंडळी भरपूर सारे आमकां कुर्ले गावलेले असतात. रात्रीची कुर्ले म्हणजेच खेकडे पकडूची मजाच वेगळी असा. मयूर आणि सोहम दोघांनी पण पकडला आणि आम्ही ती मजा बघू केलेलो. तर आता आम्ही ह्याची जाऊन रेसिपी करतलो. चलतात पुढे सगळेजण. चला हो चला. तर कुर्ले घेऊन आम्ही घराकडे इलेले असू. आता अर्धे ते डेंग्याचे असतात ते डेंगी मोडू काय तर बादली सोडतो आम्ही पाणी थोडं टाकतो. वाईसचा पाणी घेतो आतमध्ये. तर म्हणजे हिसर सुट्टी करतात म्हणजे त्यांचे लेंगे होते अर्ध्या कुर्ल्यांचे तर ते मोडून घेतात. झाले रे मोडून. पेंदे पण मोडून घेतलाय काय हे. तर बाजूचे पण हे सगळे जे पाय असतात ना ते पण मोडूचे लागतात. तर हे बघा अशा प्रकारे डेंगे मोडता आणि त्यानंतर बुडून झाले ना सगळ्यांचे. हे बघा असे आपण तयार जाऊन गावतात. रडे चुलीवरती ना रश्शाची तयारी केलेली ह्या पाट्या वारवंट्यावर ना जे कुर्ले असतात ना त्याचा बारीक मिश्रण केलेला असा. आणि ह्या साईड मम्मी आता कुर्ले साफ करता. साफ झाल्यानंतर असे गावतात आपण ह्या साईड घाण टाकता कुर्ल्यांची. तर मी तुमका दाखवते काय काय टाकूचं असतात. ही असं कुर्ली असता पण का ओपन करूची लागता. मग ह्या टाकूचाच ना सगळा ह्या काढू काय नंतर त्या कडेच असतं कुकिंग असं. पेंदो काय तो काय म्हणतात ते का एका पेंदो पेंदो डवचा ह्या परत काळा असतात काढू काय. आणि हे कॅस कसे असतात ते म्हणजे सांबार चकाटक दोन्ही वापरा घेता. तर दोन्हींसाठी पण आम्ही सगळ्यांदा ते साफ करून घेतो. तर म्हणजे मम्मीकडे म्हणजे कुर्ले जे असतात ते साफ करून घेतात. भिजा नेला ना तसं पावसामध्ये थंडगार वातावरण झालं तोपर्यंत मी ना कुर्ल्याचं सामारा करून घेतात. तर कुर्ल्याचा सामारा करण्यासाठी तुमका जे कुर्ले असतात ना ते फट्टरीत वाटून घ्यायचे लागतात. 2 पळे टाकू. टमॅटो, कांदो, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. कोकमचं ह्यासाठी वापर केला जाता अशासाठी झुंचाणीसाठी. त्यामुळे आपण रताने काढायचे लागतात. तर पहिल्यांदा फोडणे कांदो टाकून घेऊया. नंतर तर मंडळी मसाला आपला भाजलेला. आता ह्याच्यातले पेंदे जे असतात ना ते घालू काय. इतके हे घालू काय. तर पहिल्यांदा हे लेंगे हे त्याच्यात कमी असतं आणि पेंदे ह्या करूचे लागतात. ह्याच्यामध्ये कमी असले तरी काय नाही. रशामध्ये चपाट्यामध्ये जास्त लागतं. रस होतो काय तो नाही त्या पहिलं भाजाने मग खबर आहे म्हणजे आमसुला घालतो. त्यानंतर आता आपण आधी आमसुला घालतो. जरा आता शिजाने तर एका आता उकळी बसता शिजाने नाही पहिल्यांदा. त्यानंतर आपण ह्यो रस्सो टाकूचा जो की कुर्ल्यांपासूनच केलेला असता. मम्मी अडे सगळं साफ करून घेता. हे बघा त्याचा काटासाठी असं सगळा फक्त टाकलंय झाले संपले. तर मंडळी आपले कुर्ले जास्त शिजलेले असतात. तर सगळ्यात आधी ह्याच्यात आपण वाटप टाकूया खोबऱ्याचा. वाटप मिक्स केल्यानंतर मग तो कुर्ल्याचा रस टाकून घेऊया. त्यानंतर आपण ह्या कुर्ल्याचा रस घालू गयो. आता ह्या जरा शिजा नेवले नंतर उकळील्यानंतर आपण वरसून कोथिंबीर टाकूया. उकळ पडलेली असा जराशी कोथिंबीर टाक. अगोदर मी टाकलंय मग मी परत आता टाकता.
तर सामान उतरून घेतल्यानंतर हड्यात चकाटाची तयारी सुरुवात झालेली हा. कांदो आणि हे काय जरा टॅमॅटो खूप लागता. हे बघा आमसुला, कोथिंबीर, खोबरा. भाकरी वाटता तांदळाचे. काढायसाठी सगळ्यात आधी मम्मीने फोडणीत तेल टाकलं ना. ते घालूया भाजून ते आडू. आधी मम्मीने कांदो टाकला ना फोडणीत. कांदो आपला आता मस्त भाजून झालेलो. आता त्याच्यात टोमॅटो टाकता. आता आला लसूण पेस्ट. तर आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आमसुला. त्यांच्यामुळे या पदार्थांका जास्त चव येतात. तिखट जरा जास्त करूचा लागता. त्याच्यात गरम सामान घातलेलं ना. होय, गरम सामान घातलेलं. गरम सामान म्हणजे गरम मसालो, तिखट मसालो, 2 मसालेच चालतात. बाकी जर तुमच्याकडे जास्त असतील तर ते पण तुम्ही घालू शकता. तर मंडळी, मसाले घातल्यानंतर डायरेक्ट हे कुर्ले घालूचे लागतात. थांब. तर मसाला घातल्यानंतर हे सगळे जे कुर्ले असं सुट्टी केलेले ते घालूचे लागतात. वाफ इली. आता ते वाफेला शिजवून घेऊ काय ना मम्मी. तर सामारा जा असा तर मी या केला आणि चकाटो करूचा कॉन्ट्रॅक्ट मम्मीकडे दिलेला होता. तर म्हणजे आपलं चकाटो जो असा तो रेडी झालेला. एका उभेवरती ते काय शिजवून घेतलेला हा. आणि वरसून आता परत थोडीशी आमसूला टाकलेली गेली आहात. तर बघू शकताय कसली मस्त कलर आणि भारी वास दिलेला. यंदाच्या वर्षातली पहिलीच खेकड्यांची चव. आजान पहिलाच खाला ना यंदाच्या वर्षातले. तर आजाक पहिलंच रस्सो करून दिलेला आहे. बघा जो मिया केलाय. आजा बरं झालं. वरती बघ आणि सांग बरं आला. तर आता सगळा तयार झालेला असा. मम्मीन चकाटो आणि याच्या सामारा पण सोमचं ताटी आणि भाकरे प्लेटी सगळे वाढून ठेवलेले असत. भार्गव भाकरी आणला का बघा कसली नाचण्याची. भार्गव नाचण्याची भाकरी खाताना मस्त वास येतो ना. कोकम सुलांमुळे भारी वास येते. सोम्या तुका नाचण्याची भाकरी खातलं. भार्गव तुका ताट घे. भार्गवची भाकरी घे. करूया सुकट झालं. चकाटो सुकत जाऊ का मग. कोथिंबीर घे. जेवणाचा ताट रेडी झालेला. चकाटो आणि कुर्ल्याचा सामारा. तर मंडळी, यंदाच्या वर्षीतल्या पहिल्याच खेकड्यांचे म्हणजे कुर्ल्यांचे रस्सो आणि काय ते आपला चकाटो खूप तर मस्त लागता. तर चला तर मंडळी जेवण घेऊया. वाढून झालेला आहे. सगळेजण बसली आहेत. तर तुम्ही ट्राय केलाय काय खेकडे यंदाच्या वर्षातले पहिल्याच पावसाचे. तर नक्की कमेंट करून सांग. तर चकाटो टेस्ट करूया. एक नंबर मस्तच लागता. तर मंडळी आजचं जेवण भारी झालेलं असा. आजचा ब्लॉग कसा वाटतो कमेंट करून नक्कीच सांगा. भेटायला लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.